मुरली वाले बंसी वाले नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य निळामणे तेही संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी महायोग पीठे तटे भीवरथा वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन। दुसरे चरण संताची पंचक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली आसवऱ्या होय सकल विद्याचे अधिकरान देशवंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती वैसोनिया नवे सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती सेवी विठाला सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य उभा आहे।
यांचा उत्कृष्ट असा संतांचा महिमा वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतला. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने आपल्या या मौजे शेरेवाडीमध्ये खास भैरवनाथ जन्मोत्सव निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण होतंय. आणि या 24व्या वर्षातली मला वाटतं 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मला ज्यांनी दिली आणि ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय वंदनीय श्री विश्वास दादा माने बुवा यांच्या संपर्कातून आणि सौजन्यातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि दादांनी संपर्क केला, युट्यूबला कार्यक्रम ऐकले आणि त्या निमित्तातून या ठिकाणी येणं झालं. म्हणे अंगी व्हावे ते आपण संत झाल्याशिवाय संत कळत नाही. माझ्यासारख्या पामराने संतांचा महिमा काय वर्णन करावा. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. म्हणून या अभंगातून संतांचा महिमा वर्णन करत असताना निळोबारायांनी सगळ्यात पहिल्यांदा वर्णन केलं ज्ञानोबारायांचं, त्यानंतर नामदेव महाराजांचं आणि मग शेवटी तुकोबारायांचं. सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन का केलं याचं कारण असे, आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया जर कुणी घातला असेल तर तो ज्ञानोबारायांनी घातला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे विस्तार जर कोणी केला असेल तर नामदेव महाराजांनी. परंतु सगळ्यात महत्वाचं काम करून बोलू का, आमची अडाणी स्त्री असू द्या, काही शिकलेली नसू द्या, आणि ती एखाद्या श्रीमंताच्या घरी खुरपायला गेलेली असू द्या, खुरपायला जात असताना खुरपत असताना तिच्या लक्षात आलं की रानाचं मालक आलं, प्रतिष्ठित माणूस आलाय. लगेच ती अडाणी बाई आपल्या डोक्यावरती पदर घेते. कोण? आता नका घेऊ. कोण? ती काही शिकलेली नसलेली बाई आपल्या डोक्यावरती पदर घेते. ऐकी नाही, अजून थोडस सोपं बोलू का. वरातीत चौकात ज्या नाचत्यात आहेत त्या शिकलेल्या आहेत का बिना शिकलेल्या आहेत? चौकात नाचणारे शिकलेले आहेत ना. मग आम्ही जर शिकून जर आम्हाला संस्कृती सांभाळता येत नसेल तर आमचा शिकून काय उपयोग आहे का. आपल्या हिंदुस्थान मध्ये जेवढे घोटाळे झाले शिकलेल्यांमुळे झाले ना. म्हणून लक्षात घ्या, हा इतिहास जर कोणी घडवला असेल भारत देशाचा तर तो देहवेड्या माणसांनीच घडवलाय. पण ज्या वेळेस सगळी लोक मामांना येड येड म्हणायची ना, त्यावेळेस एका जीवाला वाईट वाटायचं. एक जीव तरमळायचा. कुणाचा? आईचा. आईचा जीव तरमळायचा. माझ्या लेकराने सुद्धा इतर मुलांसारखं जगावं, इतर मुलांसारखं बोलावं, इतर मुलांसारखं वागावं असं तिलाही वाटायचं. आणि एक तुम्हाला सांगू, आपलं लेकरू चांगलं जरी असलं तरी भरभरूनच प्रेम करते, तिलाही असं म्हणतात. आणि आपलं लेकरू बरेच का नाहीतर इथं येतो, इथं लय हाव आणतो, गंध काय लावतो, मामा मामा करून काय ओरडतो, आणि घरी आईला सांभाळत पण नाही, नीट बोलत पण नाही. जर तू इथं येऊन किती जरी ओरडला, किती जरी भक्ती केली, किती जरी माळ घातली, किती जरी गंध लावला तरी तुझ्या त्या भक्तीचा काहीही उपयोग नाही. त्या आईला वाटायचं माझ्या करायचं. संध्याकाळी घेऊन यायचं, धारा काढायच्या, एक पडकावाडा झोपण्यासाठी दिला होता, एक थाळी खाण्यात जेवण्यासाठी दिली होती. त्या थाळीमध्ये जेवण करायचं. जेवण झाल्यानंतर ती थाळी स्वच्छ धुवून देवळीमध्ये पुसून ठेवायची. असं मामांचा रोजचा नित्यक्रम असायचा. गुरं राखण्याचं काम केलं मामांनी. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायी राखल्या होत्या. गायी राखणाऱ्यांना तुम्ही सामान्य समजू नका. मोठ्या माणसाच्या जीवनाची सुरुवात ही नेहमी गायी राखण्यापासूनच होत असते बरं का. थाळीतून तिला प्रकाशाचे झोत बाहेर येताना दिसले. तिने पाहिलं तर थाळीतून सूर्याची किरण जशी सकाळी उठल्यानंतर सगळीकडे पसरलेली दिसतात. त्या मग देवऋषांना बोलवण्यात आलं. कुणाच्या पुढं? मामाच्या पुढं. कुणा पुढं? मामांच्या पुढं देवऋषांना बोलवण्यात आलं. एक नीट सरळ नजरेतून, सोप्या नजरेतून जर आपण पाहिलं
तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळूमामा. कोणाला तुम्ही देवऋषी म्हणता? त्या ठिकाणी गेल्यानंतर कितीही बाधा असू द्या, करणी बाधा असू द्या, भूत बाधा असू द्या, त्या ठिकाणी गेल्यानंतर माणूस त्या सगळ्यातून मुक्त होतो. सगळ्यात मोठा देवऋषी कोणाला म्हणावं? मामांनाच म्हणावं ना. फक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर तेवढ्या भावनेने गेलं पाहिजे. मी नेहमी सांगत असते, देवाच्या दरबारामध्ये येत असताना तुम्ही ज्या ठिकाणी चपला काढताना त्याच ठिकाणी फुगिरी काढत जा. त्याच ठिकाणी तुम्ही असं नाही समजायचं की आपण किती मोठं आहे, मी किती मोठा आहे, मी किती सरपंच आहे, मी किती श्रीमंत आहे. याला इथं काडीची किंमत नाही. लक्षात घ्या. इथं तुम्ही आलात ना, त्या भगवान परमात्म्याला तुमचं दुःख सांगा, त्या दुःखातून तुम्हाला तो सोडवेल. फक्त तेवढ्या भावनेने तेवढ्या अंतःकरणातून आलं पाहिजे. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर आरशा सारखा, भक्तावर दया कर आरशा सारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. दुःख किती मोठं असू द्या, मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर नाव मुखामध्ये घेतल्यानंतर नाव द्या. मामांनी तसं वचन पण दिलं बघा. ज्या वाणीने म्हटले होते की तुझं निधन होईल, तुझं मड निघल, त्याच वाणीने शब्द सुद्धा दिला की इथून पुढची सगळी कर्म मी करीन, इथून पुढचं सगळं तुझं मी सांभाळीन. म्हणजे संत मायबाप आहेत आपले. संत कधी कधी आईसारखंही प्रेम करतात आणि संत कधी कधी बापासारखंही कठोर होतात. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 कायमी पतिता कीर्तिवानो, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतिता कीर्तिवानो, कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो. माधराया कारण अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. पाहिजे. म्हणून त्या संतांचा उपदेश आपण ऐकले पाहिजे. कारण संत हे जगासाठी येत असतात आणि ते जगाचे माईबाप असतात. लक्षात घ्या. जग कोणत्या?
शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. कोणत्या 5 गोष्टी? शरीर, संपत्ती, सत्ता, संतती आणि सोयरे. पण याच्यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी दुःख होतं बरं का. हा, या 5 असायच पाहिजे. जर समजा तुमच्याकडे शरीर आहे, संपत्ती आहे, संतती आहे, सोयरे, जर तुमच्याकडे सत्ता नसेल तर दुःख भोगावं लागतं. जर समजा तुमच्याकडे शरीर आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सोयरे आहेत, पण तुम्हाला संतती नसेल तरी पण दुःख भोगावं लागतं. दशरथ राजाचं उदाहरण घ्या. काय कमी होतं त्याला, पण संतती नव्हती त्यामुळे तो दुःखी होता. मळमूत्राचा वांदा वरी चर्म घातिलेले, कुर्म कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्वरच्या हरिहरा, शरण जाई गोविंदा परी ही मदालसा, स्वहं जो जो रे बाळू. सांगितलं होतं जैसी तैसी 5 लक्ष खरे, भाषणाची जेते 7 लक्ष ते विटे बंदी, कोटी घरी तिथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. वडी सांगता कवडी कवडी गेली नाही, 5 लक्ष घरी पाषाणाची जेते 7 लक्ष तेते विटे बंदे. तुकोबरीने सुद्धा त्याच्या संपत्तीचं वर्णन. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग, नाम ठेविले नाही, आरती गणराजा, आरती गणराजा, महादेवल्य तेजा, सेवती साधू संत, सेवती साधू संत, म्हणवे दिला माझा, आरती गणराजा. ज्ञान म्हटलं प्रत्यक्ष ज्ञानी यांचे शिरोमणी म्हणजे ज्ञानोबर आहेत. 2 वेडे असतात आणि ते समुद्राच्या किनाऱ्यावर भाड्याची नाव घेऊन फिरायला जातात. पहिला वेळा दुसऱ्याला म्हणतो अरे त्या नावेला बीळ पडलेले, नाव बुडेल. दुसरा म्हणतो अरे बुडू दे, नाव कुठं आपली, नाव तर भाड्याची, त्यात आपलं काही जाईल. म्हणजे त्याला एवढं सुद्धा कळलं नाही, जर ती नाव बुडली तर त्या नावेबरोबर आपण सुद्धा बुडणार आहोत. तशी आपली अवस्था झाली. पण संतांनी आपल्याला जागृत करण्याचं काम केलं. बाबांनो, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरधार हरिवीर. हे संपूर्ण जग खोट आहे आणि जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. या जगामध्ये सत्य फक्त देव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये सत्य कोण आहे? ईश्वर. सत्य ही शिव शिव सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन रोत जागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
सावकाराची गरज आहे नाही. माणसाने इथं नाचलं पाहिजे, कारण तो भाग्यवान आहे, तो धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्वरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्वरे वाचे, सदा स्वरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. आता इतक्या लोकात त्या सावकाराला असं म्हटलं, त्याला काय गुदगुल्या झाली असतील ग. सावकार बाहेर आला, त्या नोकराला साईडला घेऊन सांगितलं, अरे बाबा अशा गोष्टी हळूच कानामध्ये सांगायच्या असतात, असं ओरडून नसतं सांगायचं. नोकर म्हटलं, चुकलं साहेब माझं, आता इथून पुढे मी असंच करत जाईन. आणि एक दिवशी त्या सावकाराची गंज पेटली, हा लांबूनच खून व्हायला लागला. सावकार मीटिंग मध्ये बसले होते, सावकाराला वाटलं काहीतरी गुपित गोष्ट असेल, म्हणून सावकार म्हटले 2 मिनिट थांब. 2 मिनिट म्हणता म्हणता 2 तास गेले. आणि मग 2 तासानंतर हा आला, नोकराला विचारलं काय झालं रे. नोकराने हळूच कानामध्ये सांगितलं, तुमची गडबडची गंज पेटली. सावकार म्हटलं, अरे बोंबलायचं ना मगाशीच. नोकर म्हटलं, तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर कानामध्ये सांगायच्या असतात. सावकार म्हटलं, रे तुला काही वेळेचं महत्व काय कळतं की नाही. घरातली साखर संपल्यावर ओरडत जा आणि गंज पेटल्यावर कानात सांगायचं, तुला काय कळतं का नाही. नोकर म्हटलं, ठीक आहे साहेब, मला चुकलं माझं, आता इथून पुढे मी असंच करत जाईल. आणि एक दिवशी त्या सावकाराला मुलगा झाला ना, बोंबलतच आला. सावकार म्हटला, अरे बोंबलाय काय झालं. तो म्हटला, तुम्हाला मुलगा झाला. अरे मग बोंबलतो का. तो म्हटला, तुम्ही नव्हता का म्हटलं अशा गोष्टी झाल्यानंतर बोंब लावला. सावकार म्हटला, अरे घरामध्ये मुलगा झाल्यानंतर पेढे वाटावे लागतात. तो म्हटला, ठीक आहे, आता इथून पुढे मी असंच करत जाईल. आणि एके दिवशी त्या सावकाराची म्हातारीच मी सांगायची काही गरज नाही. ऐकित म्हणून लोकांना वेळेचं महत्व कळलं पाहिजे. बाबा कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. आज कीर्तन भक्तीच केली पाहिजे, कारण आज माणसाचं आयुष्य कलियुगामध्ये फार कमी. बरं आपल्याला, आपण जर थोड्या मोठ्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याच्या पुढे आपलं आयुष्य काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं. वैराग्य. आता हे वैराग्य कोणी आचरून दाखवलं तर तुकोबारायांनी आचरून दाखवलं. त्यानंतर शांती. शांतीचा प्रसार कोणी केला. एकनाथ महाराजांनी केला. शांती परते नाही सुख, हेर अवघेची दुःख. आणि त्यानंतर गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा कोणी आचरून दाखवली. निळोबारायांनी आचरून दाखवली. ज्या वेळेस निळोबारायांना वाटलं की प्रत्यक्ष तुकोबारायांनी वैकुंठावरून मला भेटण्यासाठी इथं मृत्यू लोकांमध्ये यावं. कोणी. तुकोबारायांनी वैकुंठावरून मला भेटण्यासाठी कुठं आलं पाहिजे, इथं आलं पाहिजे मृत्यू लोकांमध्ये. त्यामुळे निळोबारायांनी 42 दिवसाचं आमरण उपोषण केलं. 42 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आता ते उपोषण काय आताच्या लोकांसारखं नाही, केळी खायची, साली सतरंजी खाली ठेवायची. बोलवी कोणी प्रार्थना वाचुनी मला स्वीकार. स्मरण करते. कृपावते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवी ला नमस्कार
लता मंगेशकरांची हरकती गायला खूप आवडतात आणि त्यामुळे मी मुद्दाम लता दीदींची आठवण म्हणून मी सारखं गात असते. तुम्हाला समजलं का नाही मला माहिती नाही हरकती कोणाच्या आहेत ते, पण मला आवडतात गायला. विठाला दूध पियो मेरे गोविंद लाला, नामदेव हाथी दूध प्याला, नामदेव हाथी दूध प्याला. दूध पियो दूध पियो दूध पियो मेरे गोविंद लाला, नामदेव हाथी दूध प्याला, नामदेव हाथी दूध प्याला. प्रार्थना केली. काय उपयोग खाली लिहिलं केलं कुंडलिका निळोबांनी ज्यावेळेस या समाजाकडे बघितलं, समाजामध्ये 4 प्रकारचे लोक त्यांना दिसले. पण फक्त 2 मिनिट शांत राहा. आतापर्यंत शांत राहिलं तसं शांत राहायचं. 2 मिनिट. 4 प्रकारचे लोक या समाजामध्ये दिसले. पामर, विषयी, मोक्ष आणि जिज्ञासू. पामर, विषयी, मोक्षाला 4ही वर्गाचं ऑब्झर्वेशन केलं. पामराकडे पाहिलं तर तो त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. विषयी माणसाकडे पाहिलं, विषयी हा आसक्त आहे, विषय भोगण्यामध्ये व्यस्त आहे. मुमुक्षुकडे पाहिलं, मुमुक्षु हा तर मुक्तच आहे, त्याला कशाची गरजच नाही. पण जेव्हा जिज्ञासू वर्गाकडे पाहिलं तेव्हा मात्र निळोबारायांना वाटलं की याची कुठेतरी तळमळ आहे की आपला उद्धार झाला पाहिजे. तो जिज्ञासू माणूस जेव्हा तो वर्ग निळोबारायांकडे आला आणि आल्यानंतर निळोबारायांनी सांगितलं की बाबा तुझा उद्धार व्हावा असं तुला वाटतं का? तेव्हा तो म्हटला की महाराज माझी खूप दिवसापासून तळमळ आहे की माझा उद्धार झाला पाहिजे. काही उद्धार पावेन
मनापासून आभार मानते. सर्व गायक मंडळी, भजनी मंडळी, मृदंग वादक, चौबदार, विनेकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. सर्वांना वंदन करते. आजची सेवा मला ज्यांनी दिली, ज्यांचं सौजन्य आहे ते आमचे आदरणीय, वंदनीय, परमस्नेही आमचे विश्वास काका माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. नाहीतर इथं पहिल्यांदाच मी आली आहे. तुमच्यामुळे सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. सर्वजण तुम्ही आला या ठिकाणी. आमच्या माता भगिनी असतील, सर्व पुरुष मंडळी असतील. अतिशय शांत बसण्याचं काम आपण केलं. काही काही लोक तरी एवढे शांत बसले होते, त्यांनी अजिबात टाळी सुद्धा वाजवली नाही. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. सर्वांचे या ठिकाणी आभार. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती डिपेंड होता ती सुंदर अशी माईक सिस्टीम, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. कारण कंटिन्यू कार्यक्रम प्रवास चालू आहे आणि त्यात जर हे नीट नसेल तर मग काहीच नीट होत नाही. त्यामुळे माईक सिस्टीम अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सहकार्य केलं. तुमचंही या ठिकाणी आभार मानते. आणि 2 मिनिटाचं निवेदन असं होतं आपलं. अकोले गावामध्ये बारामतीच्या जवळच पुढे 20 किलोमीटर आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. आता हे मुली नवीन आहेत, काही मुली गातात वगैरे चांगल्यापैकी. मुलं मुली आपल्या ह्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत 5वी ते 10वी पर्यंतची. तर या मुलांना त्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची चांगली सुविधा, उत्तम सुविधा आहे. शाळेत नेण्या आणण्याची सुविधा आहे. आणि शालेय शिक्षणाबरोबरच त्या ठिकाणी त्यांना आध्यात्मिक शिक्षणाची संधी मिळते. हे आध्यात्मिक शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी त्यांना गायन, वादन, कीर्तन, प्रवचन, रामायण कथा, भागवत कथा हे सगळं वारकरी सांप्रदायिक शिक्षण त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जातं. सगळं त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जर कुणाला आपल्या मुलांना या संस्थेत पाठवण्याची किंवा मुलींना पाठवण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे या संस्थेमध्ये आपल्या मुलांना पाठवू शकता. आता 3 वर्ष आपल्या संस्थेला झालेली आहेत, पण संस्था नवीन असल्यामुळे अजून काही शासनाचं तसं वरून आपल्याला काही मिळत नाही. संस्था रजिस्ट्रेशन आहे, पण आतापर्यंत आपण मुलांना स्वतःच्या घरामध्येच ठेवलं होतं काका. म्हणजे त्यावेळेस राहण्याची काही सुविधा नव्हती. 4-5 मुलांपासून ही संस्था आपण चालू केलेली आहे. पण आता सध्या जसं माहिती झालं तसं मुलांची, मुलींची संख्या झालं, हे बांधकाम सुरू आहे. तर या बांधकामासाठी जर कुणाला काही मदत देण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे देऊ शकता. धार्मिक कार्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सहकार्य ज्यांची इच्छा असेल त्यांनी करू शकता. आणि पुढल्या महिन्यामध्ये 1 मे ते 15 मे या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचंही आयोजन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी. तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा आपण तशी राहण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे. 15 दिवसाचं शिबिर आहे. पत्रिका आपण शिबिराच्या आणले, त्यामध्ये तुम्हाला सगळे दैनंदिन कार्यक्रम, कसं रोज कार्यक्रम, संध्याकाळी कीर्तनाचे होतील, सकाळी प्रार्थना, आपल्या एक सुट्टीचं दिवस आहेत. एक उन्हाळ्याची सुट्टी असते मुलांना. 15 दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रगती मुलांकडून आपण त्या 15 दिवसामध्ये करून घेणार आहोत. त्यांच्या अंतःकरणामध्ये एक आध्यात्मिक ओढ लागण्यासाठी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांचे विचार रुजण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आज आपण बघतो ही काळाची गरज आहे, जपल्या जाव्यात ह्या उद्देशाने हे आपलं बालसंस्कार शिबिर त्या ठिकाणी आहे. तर ज्यांना कुणाला फक्त फी शिबिराची जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल पुढे देवा पुढे उतरे राजा महाराज महाराज तुम्ही आनारे उजान भारते जनराजा Thank you.
या संतांची जन्मी तुका म्हणया ताळू होई म्हणजे माय संतांची